नमस्कार. गेल्या भागात म्हणजेच भाग 10व्यामध्ये आपण मेंदूचा वापर किंवा मेंदू याच्याबद्दल बोललो होतो. 11व्या भागामध्ये आपण आपला उजवा मेंदू डेव्हलप कसा करायचा त्याच्याबद्दल बोललो होतो. आज आपण त्या उजव्या मेंदू कोणकोणती कामं करतो ते बघणार आहोत आणि डाव्या मेंदूला कसं डेव्हलप करायचं किंवा दोघांचा मेळ घालून कसं काम करायला लावायचं ते शिकणार आहोत. एक छोटीशी टेस्ट अगदी सुरुवातीला. हे एक माझ्या हातात पान आहे. जी मुलं डावा मेंदू ज्यांचा चांगला आहे ती पटकन उत्तर देतील की मी विचारला समजा प्रश्न की ह्या झाडाचं कशात वेलीचं कसलं पान असेल कसलं असेल, पण याला जे फळं आणि फुलं येत असतील ती कशी असेल, याचा आकार खूप छान आहे, रंगही खूप छान आहे. त्यामुळे डावा मेंदू मला म्हणते बाई मस्त मस्त, म्हणजे परत त्यांना पुढे काही सांगता येत नाही बरं का, फळं फुलं, पण मस्त उत्तर देऊन रिकामी होती. जी उजवा मेंदू आहे ती विचारात पडतील कसं असेल ह्याचं फूल, रंग कसा असेल, वास कसा असेल किंवा फळ कसं असेल, असं सुरेख असेल का. आणि ज्याचा डावा आणि उजवा मेंदू डेव्हलप झालेला आहे म्हणेल बाई जरा हातात देता का बघायला, मग तो वास बघेल, अरे, आणि मग वास बघितल्याबरोबर लगेच ओरडे बाई हे कारल्याचं आहे पान, आणि कारल्याचं फळ कडू असतं हे त्याला सांगता येईल. तेव्हा ही छोटीशी अशी आपल्याला गंमत म्हणून मी सांगितलं, पण ही रियालिटी आहे. सर्वसाधारणपणे जे सगळे कलावंत असतात, चित्रकार असतात, स्कल्प्टर असतात, पुतळे बनवणारे किंवा निराळे शोध लावणारे संशोधक, हे जे सगळे असतात ना, हा उजवा मेंदू ज्याला आपण प्रतिभावान प्रज्ञावान असं म्हणतो, ते हे सगळे असतात ज्यांचा उजवा मेंदू स्ट्रॉंग असतो. मात्र म्हणजे अगदी साधी गोष्ट आपल्याला म्हणूया की समजा एखादी कल्पना विस्तार करायची, तर कल्पना सुचणं पहिल्यांदा हे कदाचित डाव्या मेंदू कळू शकेल, पण त्याचा विस्तार करायला मात्र उजव्या मेंदूची मदत लागेल. आपण पुढे जाऊया की ते म्हणजे उजव्या मेंदूची कामं तरी कोणकोणती असतात. तर सगळ्यात पहिलं काम, त्याच्यात जे कप्पे असतात ती कल्पना चित्र, ताल सूर, चित्र, रंग आणि दिवा स्वप्न बघणं, हे या उजव्या मेंदूचं काम असतं. म्हणजे नेमकं काय काय करतं हे उजवा मेंदू, तर पूर्ण डाव्या बाजूला नियंत्रण करण्याचं काम जे असतं ते हा उजवा मेंदू करतो. दुसरी गोष्ट, नेहमी जेव्हा तो एखादी गोष्ट बघतो, आपण बघितलं आहे ना, आधी आपण बघतो, ऐकतो, जे काही असेल ते, आणि मग रिलेट करतो, आणि मग त्याची सराव आणि मग प्रतिक्रिया किंवा प्रॉडक्ट जे असतं ते, अशी ही प्रोसेस असते. तर हा बघितल्याबरोबर ह्याच्या मनामध्ये चित्र, दृश्य ह्यांच्याबरोबर हा खेळतो. तर साधी गोष्ट आहे बघा, रस्त्यातून जाताना तुम्ही गेलेला आहात आणि तुम्हाला विचारलं की कसे आलात, काय काय वाटेत भेटलं, तर ज्या मुलांना दुकानाच्या पाट्या, नावं, बिल्डिंगचे नावं आठवत आहेत, त्यांचा डावा मेंदू असेल, पण उजवा मेंदू यांचा असतो. ते म्हणतात बापरे, नाव येऊ नये मला आठवते, पण तिथे ना कोपऱ्यावर एक मोठं झाड होतं किंवा अतिशय छान बिल्डिंग होती गं मध्येच, आणि मग तिकडे वळले ना तेव्हा एक असा बंगला होता आणि त्याची बाग काय सुरेख होती, असं हे चित्रमय वर्णन आहे, तो हा उजवा मेंदू करेल. त्याच्याशिवाय आणखीन आपण पुढे बघूया, तो म्हणजे काही वेळेला ना काही मुलं अशी काहीतरी बोलतात आणि मग बाई किंवा त्याचे मित्र म्हणे तो थापाडे आहे किंवा तो खोटं बोलतो. आता हा थापाड्याही नसतो आणि खोटं बोलणंही नसतं, तर त्याला काहीतरी कल्पना वेगवेगळ्या सुचत असतात. नेहमीचं ठराविक उत्तर देण्याच्या ऐवजी काहीतरी तो वेगळं, मग ते हे ताडून बघत नाही की खरोखरी ही रियालिटी असेल किंवा नसेल. हा ज्यांचा उजवा मेंदू आहे त्यांचं. पुढे आता एखाद्या चित्र असं साधं एक आणखीन तुम्ही टेस्ट करू शकता की साधी चित्रांचा त्याला गठ्ठा दिला तर डावा मेंदू सरळ सरळ काहीतरी विचार करेल, चित्र जोडेल एकमेकाला. हा उजवा मेंदू मात्र त्याच्यापासून अतिशय सुरेख काहीतरी वेगळी कल्पना घेऊन येईल. काही वेळेला एखादा विनोद झाला की काही माणसं अगदी पोट भरभरून हसतात, दाद देतात, काही माणसं नुसती गप्प बसतात, कारण विनोद समजणं याला उत्तम दर्जाचं बुद्धिमत्ता लागते, मेंदू लागते. हा उजवा मेंदू जो असतो हे भरभरून दाद देतात. या काही वेळेला बघा, काही माणसं अशी असतात की समोरून एखादी व्यक्ती दिसली की पटकन बोला, अय्या किती छान दिसतेस आज, या तुझी साडी किती छान आहे, अरे कानातले नवीन घेतले का. खरं तर कित्येक वेळेला त्यांनी पूर्वी बघितलं असेल, पण दाद देणं, उत्स्फूर्तपणे दाद देणं, हा जो भाग आहे ना, हा उजवा मेंदू ज्यांचा स्ट्रॉंग आहे त्यांना खूप छान जमतं. तिसरी गोष्ट अशी आहे की उच्च प्रेरणा ह्या लोकांना जात्याच असते. आता हे उच्च प्रेरणा जात्या असते म्हणजे काय, ते आपण एक थोडक्यात उदाहरण घेऊन बघूया. मला वाटते आजकाल सध्या कोरोनामुळे सगळे डेटॉल हो वगैरे म्हणत आहेत, पण या डेटॉलचा मुळात ज्याचा शोध लागला तो एक डॉक्टरच होता.
डॉक्टर होता, संशोधक नव्हता. आणि हा ब्रिटनमधला किंवा आता मी विसरले की कोणत्या नक्की देशातला होता, पण बऱ्याच वर्षापूर्वी ही गोष्ट ऐकलेली आहे मी. तर गंमत अशी व्हायची की त्यावेळेला ज्या युरोपियन स्त्रिया ज्या घरी ज्यांची डिलिव्हरी व्हायची, बेबी ज्यांना जन्म द्यायचा, त्यांच्यापेक्षासुद्धा जे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायच्या ना, त्यांच्यात मृत्यूचं प्रमाण जास्ती होतं. मग हा जो काही डॉक्टर होता हा वेड्यासारखा विचार करायला लागला की कसं असं नाही, हे मृत्यू थांबले पाहिजेत, मृत्यू थांबले पाहिजेत, आपल्या हॉस्पिटलचं नाव बदनाम होतं, खूप मोठ्या प्रमाणात ह्या बायका मरतात कशा इथे आल्यानंतर. आणि म्हणून मग त्यांनी त्याच्या लक्षात असं आलं की डॉक्टरांचे हात जे असतात ना, मोजे घातलेले इन्फेक्टेड, त्याच्यामुळे हे होतं. आणि मग त्यांनी डेटॉलचा शोध लावला किंवा अशा प्रकारचं तुम्हाला संशोधन जे असतात ते तुम्हाला असे दिसतील. दुसरी गोष्ट आहे की आत्ता करोनाच्या काळामध्ये जी सारखी म्हणतात कंटाळा आला, त्यांचा डावा मेंदू. आणि जी या करोना काळातसुद्धा आपण ऐकतोय अनेक गोष्टी ना, की वेगवेगळं काहीतरी करतायत, रिकामा जो वेळ आहे हातात आलेला त्याचा सदुपयोग करतायत, त्यांचा उजवा मेंदू हा स्ट्रॉंग असणार आहे. स्नायूंचं नियंत्रण म्हणजे आपले जे स्नायू असतात त्यांचं नियंत्रण हा उजवा मेंदू करतो. दुसरी गोष्ट अशी आहे की एक कवितेच्या ओळी आहेत, आम्ही पूर्वी कधी म्हटलं प्रार्थनेच्या ओळी आहेत खरं तर या. जरी एक अश्रू पुसायासा आला तरी जन्म काहीचं कामासा आला. म्हणजेच जे संत महंत असतात किंवा जे दानधर्म करणारे असतात ते असे असतात. तर किंवा जरी एक अश्रू जरी अश्रू विस्फोट होऊनही सजला तरी मुक्त ज्वाला मुखी जन्म झाला. उदाहरणार्थ शिवाजी महाराज असतील, राणा प्रताप असतील, बंदा बैरागी असेल, गुरु गोविंद सिंग असेल, किंवा आजकालच्या काळामध्ये जंग लढणारे जे सैनिक आहेत ना, ते सगळे हे अशा प्रकारचे असतात. म्हणजे काय बरं, तर त्यांना दुसऱ्याचं दुःख बघवत नाही, दुसऱ्याचा त्रास बघवत नाही. आणि मग मला त्रास झाला तरी चालेल, पण मी काहीतरी वेगळं करेन. एवढंच नव्हे, ते स्वतः तर उतरतात. ते शिवाजी महाराज काही असं नव्हतं ना झालं की सिंहासनावर बसले आणि आज्ञा सोडत राहिले. किंवा आता संभाजी मालिका तर तुम्ही नुकतीच बघितली, संभाजी महाराजांना सांगितलं तुला जायला कशाला पाहिजे, आई बायको सांगते तरी त्यामुळे सांगितलं मलाच गेलं पाहिजे कारण मी नेता आहे. तसे आपले जे सेना अधिकारी असतात ते पण अशाच प्रकारे असतात, ते स्वतः पुढून लीड करतात. या सगळ्यांचा हा उजवा मेंदू जो आहे हा स्ट्रॉंग असतो. तिसरी म्हणजे गूढ अनुभव, काही ज्याला साधू संत जे असतात गूढ अनुभव घेऊ शकतात, ह्यांचा हा उजवा मेंदू स्ट्रॉंग असतो. त्याच्यानंतर परत लक्षात ठेवायचं आहे की आता आपल्याला हे कळल्यानंतर आता डाव्या मेंदूला, ज्यांचा उजवा मेंदू स्ट्रॉंग ऑलरेडी आहे, त्यांनी डाव्या मेंदूला कसं हे करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, सध्याच्या काळामध्ये जी आपली शिक्षण पद्धती आहे तिला काही जणं तर म्हणतात की घोका आणि ओका अशी ही पद्धती आहे. म्हणजे नेमकं काय बरं, तर प्रत्येक गोष्ट पाठ करा. किती पाठ करा, तर कोणाला नापास करायचं नाही. मग शिक्षक बिचारे काय करणार, मग ते क्वेश्चन बँक देतात, क्वेश्चन बँकमधली उत्तरं पाठ करतात आणि मुलं पास होतात. पाढे पाठ करा, कविता पाठ करा, एवढंच कशाला. काही तर असेही किस्से घडतात, सगळ्या शाळात घडत असतील असं नाही, पण निबंध कसा लिहायचा याच्याऐवजी बाई शॉर्टकट करतात, 2-3 गोष्टी 2-3 निबंध लिहून देतात. आणि मग कदाचित एकदा हा घडलेला किस्सा आहे, एका मुख्याध्यापिकांनी काय केलं की शेवटी प्रिंटिंगला जाताना निबंधाचा विषय बदलला. गंमत अशी झाली की जेव्हा त्या परत तपासणीला आले ना पेपर, म्हणजे शिक्षकांनी तपासले, मग आणखीन कोणी तपासले, त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यांना सरसकट एवढे मार्क दिलेले आहेत. म्हणाले हो असं कसं दिलं, विषय हा आहे आणि विषय हा लिहिला आहे. मग शेवटी त्या शिक्षकांनी नाईलाजाने सांगितलं की बाई काय करणार, की जो वर्गात लिहून दिला होता तो यांनी पाठ केला आणि उतरवला. थोडेफार मार्क द्यायलाच पाहिजेत ना, लिहिण्याचे तरी मार्क द्यायला पाहिजेत ना. पण ही रियालिटी आहे, कटू आहे पण ही रियालिटी आहे. किंवा स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे, मग स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर आमच्या लहानपणी आम्ही लायब्ररीत जायचो, शोधायचो, निरनिराळ्या मोठ्या माणसांकडे जायचो, शोध घ्यायचो आणि मग आम्ही स्पर्धेमध्ये उतरायचो. आता बऱ्याच वेळेला ज्या स्पर्धा असतात त्याच्यामध्ये शिक्षकच निबंध गोष्टी किंवा जे काही असेल ते उतरवून देतात, ते पाठ करतात आणि मुलं बोलतात. म्हणजे सगळा भर थोडक्यात पाठांतरावर आहे. त्याच्यामुळे तुमचा डावा मेंदू जो आहे खूप थकतो. मग त्याच्यावर उपाय काय ते आधी आपण बघूया पुढे जायच्या अगोदर. जेव्हा डावा मेंदू थकतो ना तेव्हा आपले जे श्वास असतात त्या श्वासामध्ये आपल्याला डाव्या मेंदूला आपल्याला काय करायचं आहे, आराम द्यायचा आहे. अशा वेळेला मग आपण नेमकं काय करायचं, तर मला वाटते काही शाळांमध्ये शिकवलं असेल की नाकपुडी एक बंद करायची, एका नाकाने श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा. आता या बाबतीत आपल्याला नेमकं काय करायचं आहे बघा. आपण जेव्हा हा जो कंटाळतो, थकतोय, तेव्हा आपल्याला उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, ती डावी नाकपुडी त्यावेळेला बंद करून ठेवायची आणि यांनी शोधायचं. आणि किंवा जर समजा उजवा मेंदू ज्यावेळेला थकला आहे, बरंच काहीतरी गोष्टी घाणी
चित्र काढली आहेत, आणखीन काही केलं आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे बघा. तुमचं तुम्ही आता ठरवायचं आहे की डावी नाकपुडी आणि उजवी नाकपुडी कधी आणि काय वापरायची, सुरुवात त्यांनी करायची. याचा अर्थ सारखंच करायचं असेल. उदाहरणार्थ ही नाकपुडी मी बंद केली, या नाकपुडीने श्वास घेतला, जेवढा वेळ श्वास घेतला त्याच्यापेक्षा जास्ती वेळ रोखून ठेवला आणि मग याच बोटाने मी ही नाकपुडी बंद केली, ह्याने घेतलेलं आहे, मंदपणे सोडायचा. असे तुम्ही 9 आवर्तनं करा. त्या मेंदूला रिलॅक्स असेल. आपण जेव्हा पुढे आणखीन बघू, याला आपण सेल्फ सजेशन टेक्निक म्हणतो. या सेल्फ सजेशनच्या टेक्निकच्या वेळेला जास्ती मी सांगेन, पण ज्याला आपण योगिक निद्रा म्हणतो, ती योगिक निद्रा जर तुम्हाला जमता आली तर बघा. म्हणजे झोपताना आपण ठरवायचं की मी 2 मिनटं झोपणार आहे, 1 मिनटं झोपणार आहे, अर्धा मिनटं झोपणार आहे. आणि जर तुमची खरोखरी कमांड आली ना, तर तुम्हाला खरोखरीच तशी डुलकी लागू शकते, गाढ झोपेसारखी ही झोप लागते आणि डावा आणि उजवा दोन्ही मेंदू तुमचे रिलॅक्स होतात. या मेंदूला विश्रांती अशा तऱ्हेने तुम्ही देऊ शकता. आता मी म्हटलं होतं की तुम्हाला डाव्या मेंदूला काम द्यायचं आहे म्हणजे नेमकं काय, तर मला असं वाटतं अगदी साध्या गोष्टी आहेत. मैदानी खेळ तुम्हाला सगळ्यांना आवडतात, योगासन. आता पाठांतर करताना पाठांतर करायचं आहे, पण त्याला चाल, सूर, ताल असं काही तुम्ही दिलं ना तर ते पाठांतरही चांगलं होतं. पाठांतराच्या भागामध्ये आपण आणखीन उदाहरणासकट बघूया, पण असं जर दिलं तर डावा मेंदू विकसित व्हायला मदत होते. तीच गोष्ट सूत्र, व्याख्या त्यांची सुद्धा, किंवा ज्याला प्रतिकृती आणि मॉडेल म्हणतात, की तुम्ही गावाचा मॉडेल बघा किंवा एखाद्या किल्ल्याचा मॉडेल बनवा, तुमच्या बिल्डिंगचा मॉडेल करा किंवा आणखीन कसला मॉडेल करा. हे जे मॉडेल करणं वगैरे असतं ना, मॉडेलिंग, त्याच्यामध्ये गणिताचं तुम्हाला बरोबर करावं लागतं ना, हिशोब घ्यावे लागतात, प्रपोर्शन साधावं लागतं, ते त्यांना द्या. किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे पाठ करताना जर सूत्र किंवा शब्द पाठ करायचे असतील तर बॅकग्राऊंडवर नुसतं तोंडी नका करू, तर एखादा हिरवा कागद आहे आणि त्याच्यावर हिरव्याचा अपोजिट जो असेल, ब्लॅक किंवा येलो त्यांनी लिहा, किंवा रेड आहे त्याच्यावर तुम्ही दुसऱ्या रंगाने लिहा, येलो चालेल किंवा ब्ल्यू चालेल, आणि मग ते पाठ करायचा प्रयत्न करा. म्हणजे हे डाव्या मेंदूला. त्याच्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅथमॅटिक्स. आता खरं पाहायला गेलं तर या मॅथमॅटिक्सचे गेम अगदी तुम्ही लहान असता की नाही, अगदी लहान असता तेव्हा बरेच वेळेला असं मासिकात येतं सुद्धा. आता हा साधा माझ्या हातामध्ये एक छोटंसं अनेकांपैकी एक आहे, याच्यावर तुम्हाला काही फुलं दिसत आहेत आणि फुलपाखरं दिसत आहेत. याच्यावर तुम्हाला करायचं आहे काय नेमकं, अगदी लहान मुलांसाठी आहे. म्हणजे जी सुरुवातीला बेरीज शिकलेली आहेत ती, उदाहरणार्थ इथे 7 आणि 7 दिसत आहेत, 14. मग तुम्हाला असं फूल शोधायचं आहे की ज्याच्यावर जे अंक लिहिलेले आहेत ना त्यांची बेरीज 14 होईल. म्हणजे उदाहरणार्थ 7 आणि 7, इथे मात्र 3 आणि 2 5, 3 5 10, 10 आणि 3 13 आणि 14 जमला हा. पण दरवेळेलाच असं होईल असं नाही ना, याच्याशी जोडी नाही चालणार आहे. 5 आणि 7 12 आहे. मग हे जेव्हा तुम्ही करता ना तेव्हा हा एक प्रकार झाला. दुसरं मला वाटते असे तर खूप, म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचे कॉम्प्युटर्स आहेत ना ते तर असं असंख्य करू शकतील. मला वाटते याला वेळेचं मर्यादा घातली तर जास्ती चांगलं, की 10 सेकंदात, 15 सेकंदात, 1 मिनिटात, 2 मिनिटात, 3 मिनिटात. त्यामुळे मेंदूला वेगाने काम करायची पण सवय लागते. किती त्रिकोण आहेत ते शोधा, किती चौकोन आहेत ते शोधा, आणि नंतर टॅली करायचं आहे. कारण बरेच वेळेला ही सगळी सोपी वाटली ना, सोपी असतात पण ट्रिकी असतात थोडीशी. कारण चौरस आहे की चौकोन आहे, चौरस असतील तर उत्तर सोपं आहे, चौकोन असेल तर तुमचं उत्तर आणखीन कठीण आहे. किंवा आणखीन काही असं तुम्हाला देता येऊ शकेल. उदाहरणार्थ ह्या काही आकृत्या आहेत आणि ह्या आकृत्या ज्या आहेत, ह्या 4 आकृत्या दिसत आहेत, अशा असंख्य आकृत्या किंवा असंख्य काही वेगवेगळं असू शकेल. फक्त एकच त्याला काप द्यायचं आहे, म्हणजे एकाच ठिकाणी कापायचं आहे. मात्र हे जे 2 सुटे भाग होतील ना, या 2 सुट्या भागापासून तुम्हाला चौरस बनला पाहिजे. आता हे जे तुम्हाला मी दाखवलं हे तुम्हाला आत्ता प्रत्यक्ष नाही, पण हे तुमचं तुम्हाला सहजपणे करता येणार आहे. हा तुम्हाला एक कागद दिसतो, याचं मेजरमेंट आहे, नीट लक्षात ठेवा. ही बाजू 15 सेंटीमीटर आहे. किती? 15. हा होमवर्क आहे. 15 सेंटीमीटर आहे आणि ही 12 सेंटीमीटर आहे. 15 आणि 12. आता काय करायचं आहे बघा, याच्यावर पहिल्यांदा एखादी आडवी रेष मारून घ्या. ही आडवी रेष मारली, मग त्याच्यानंतर 5-5 सेंटीमीटरचा एक, याप्रमाणे 5 भाग केले. 1 2 3 4 आणि 5. 5 दुने 10 भाग झाले. या 10 भागांना मी काय केलं आहे की हे जे हे आहेत, काय म्हणतो आपण त्याचे, वर्टेक्स किंवा शेवटचा जो बिंदू आहे तो बिंदू कोण, हा आणि हा जोडा, हा आणि हा जोडा. ही सरळ पण तुम्हाला अशी रेष करता येऊ शकेल. आता हाच आपण जो आयत होता तो पहिल्यांदा आपण 2 आयतात विभागला, मग त्याच्यानंतर 5 भाग केले, म्हणजे 10 आयतामध्ये विभागला, आणि 10 प्रत्येक आयताचे परत 2-2 भाग केले, म्हणजे तुम्हाला हे त्रिकोण मिळाले. आता हे त्रिकोण तुम्ही चक्क फाडायचेत
आणि फाडल्यानंतर म्हणजे आता मी चुकून कात्री ठेवायला विसरले जवळ, पण हे फाडल्यानंतर तुम्हाला असे 20 त्रिकोण दिसतील. 20 त्रिकोण दिसतील. आता हे जे 20 त्रिकोण आहेत हे 20 त्रिकोण एकत्र करायचे. बघा, एकत्र करायचे आणि चौरस बनवायचा. म्हणा बाई एकदम इझी. नाही आहे इझी. पुढची अट माझी बघा, कारण मी जेव्हा गेल्या वर्षी 4थीच्या वर्गात एक्झरसाइज घेतला होता त्या मुलांनी काय केलं की चौकोन आकार तयार केला ना एकमेकाला जोडून. तसं नाही आहे, भरीव आहे. ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ना 12 × 15, याचं जे क्षेत्रफळ आहे ते क्षेत्रफळ आणि तुम्ही बनवलेल्या चौरसाचं हे आयताचं क्षेत्रफळ असेल आणि ते चौरसाचं क्षेत्रफळ असेल. याचा अर्थ चारी बाजू सारख्या आहेत अशी तुमची आकृती तयार झालेली असेल. दोन्ही समान आलं पाहिजे. हा एक छोटासा एक्झरसाईज आहे. हा छोटासा एक्झरसाईज आणि मग पुढच्या वेळेला आपल्याला दुसरीकडे जायचं आहे. आणि आता हळूहळू आपण अभ्यासाच्या दिशेने पण चाललो आहोत. 1-2 भागातच खरोखरी अभ्यास नीती, अभ्यास कौशल्य, अभ्यासतंत्र तिकडे येऊ. पण इथे मी थांबते आणि भेटूया पुढच्या भागात.